राज्यामध्ये सर्वत्र महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुका होऊ लागल्या। सुरुवातीला जिल्हा परिषद नगरपालिका निवडणुका होतील, पण शेवटी महानगरपालिका जानेवारीपासून सुरू। राज्याचं राजकारण आपल्या सर्वांना माहित आहे, वेगवेगळे दौरे चालू आहेत, बंधूंची भेट होते आहे, पत्रकारांना बातमी मिळते। पण जी काही टीका होते आहे सरकारवर, उद्धव ठाकरेंचा दौरा आहे, या दौऱ्यावर त्यांनी जे काय आरोप करतायत, शेतकऱ्यांना अमुक द्यायला पाहिजे, नुकसान अमुक करायला पाहिजे वगैरे वगैरे जे बोलतायत, ते मुख्यमंत्री असताना 2.5 वर्षात काय केलं? 2.5 वर्षात त्यांनी शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी कोणती उपाययोजना, कोणत्या योजना आणल्या ते त्यांनी पहिले सांगावे। सगळंच अस्तित्व संपलं आहे आणि अस्त्र पण संपत चाललंय, संपू नये असं मला वाटतं। संजय राऊत त्याला शुभेच्छा देतो, तुझी तब्येत चांगली। पण नियतीने जे काय ठरवलं ते चुकत नाही। पण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जे बोलतायत हे आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी आहे। त्यांना माहिती आहे आयुष्यात कधी सत्ता येणार नाही, सत्ता मिळवण्याची क्षमता दोघांमध्ये नाही, आणि त्यामुळे त्यांची टीका जी आहे ही राजकीय दृष्टिकोन। आता उदाहरणार्थ मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आता एवढी वर्ष सत्ता त्यांनी मुंबई महानगरपालिकेत केल्यानंतर प्रचार करावा लागतोय, आणि जे काय आरोप करतायत, तुम्ही तुमची सत्ता होती तेव्हा मुंबईचं काय केलं, मुंबई शहराचा कायापालट काय केलं आणि आता काय होतोय हे जरा पाहावं असं मला वाटतं। राज्यातलं सरकार 3 पक्षाचं आहे आणि अतिशय सलोख्याने सत्ता महाराष्ट्राची चालली असताना हे विघ्न निर्माण करण्याचं काम, राजकीय आपलं अस्तित्व तयार करण्याचं काम ही मंडळी करतायत असं मी म्हणेन। निवडणुकीमध्ये या निवडणुका आहेत, जिल्ह्यातही आहेत, या जिल्ह्यामध्ये काही झालं तरी सिंधुदुर्ग, रत्नागिरीमध्ये आम्ही युती करायचं जवळपास ठरलेलं आहे। उद्या मीटिंग होतील, पदाधिकारी मीटिंग घेतील आणि अंतिम निर्णय घेतील, पण मला वाटतं ही युती व्हावी आणि दोन्ही जिल्ह्यामध्ये भाजपचा अध्यक्ष बसावा। 80% पेक्षा जास्त जागा या युतीने घ्याव्यात आणि घेतील युती झाली तर, असा माझा विश्वास आहे। आणि त्यामुळे काही लोक YouTube आणि याच्यामध्ये जे काय राणे कुटुंबाबद्दल काय वेगवेगळे बातम्या पुरवतात देत आहेत, मी त्यांना एवढंच सांगेन, एखादी गोष्टीची शहानिशा करा आणि बातम्या द्या। मी जोपर्यंत आहे तोपर्यंत राणे कुटुंबात अंतर्गत कोणताही वाद होणार नाही आणि वाद होऊ देणार नाही। इथे आमचा राजकीय स्वार्थासाठी कोणताही वाद नाहीये। मी गेली 35 वर्ष या जिल्ह्यामध्ये राजकारण केलं। तुम्ही पत्रकारांनी चांगली साथ दिली, कार्यकर्त्यांनी साथ दिली। आज सर्व कार्यकर्त्यांनाही मी बोलवलं होतं, दोन्ही पक्षाचं,
आणि गप्पा गोष्टी केल्या. सगळ्यांची इच्छा आहे की ही युती अशी व्हावी आणि त्याप्रमाणे युती होईल. आता आपल्याला या संबंधी काय विचारायचं असेल कोणत्याही बाबतीमध्ये तर आपण विचार. पालकमंत्री म्हणाले होते की सिंधुदुर्गातील ज्या निवडणुका स्वबळावरती लढवणार. ते अंतिम निर्णय नाहीये, पक्ष आहे. तसं रवींद्र देखील रवींद्र नारायण आणि खासदार आहे. माझं मत असं हेही व्हावं असं आहे. माझं मत असं, कारण दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आज युतीमध्ये आघाडीमध्ये एकत्र काम करतायत. विधानसभेची लोकसभेची निवडणूक एकत्र लढवली आणि मग इथे आता असं काय झालं की हे असावी. कोणाला वाटतं म्हणून नाही, वास्तव निवडणुका जास्त जागा कोण निवडून आणणार, दोन्ही ठिकाणी अध्यक्ष कोण कसा बसेल, आपला कसा बसेल हे पाहिलं पाहिजे बीजेपीने. आणि चव्हाणांनी आणि पालकमंत्र्यांनी जरा विचारपूस बैठक घेऊन विचारपूस करावी. लोक कार्यकर्त्यांची काय इच्छा आहे, खासदार आमदारांची काय इच्छा आहे ती जरा विचारावी. राणेसाहेब, महायुती म्हणून सर्व निवडणुका व्हाव्यात असं तुमचं मत असताना कणकवली नगरपंचायतीची निवडणूक होऊ घातली आहे. कणकवली शहरामध्ये भाजपकडून सध्या समीर नलावडे यांचं नाव चर्चेत आहे, तर संभाव्य होऊ घातलेली महायुती होऊ घातलेली जी युती आहे की शिवसेना, शिंदे शिवसेना आणि ठाकरे गट यांची युतीच्या बाबत चर्चा होते आणि शहर विकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र येण्याचे प्रयत्न होतात. राजन तेली यांनी याला दुजोरा दिलाय, त्याबाबत आपलं काय? माझ्या मते तसं जर करेल तर आम्ही एकनाथ शिंदे शिवसेनेची या दोन जिल्ह्यात तरी संबंधित आणि राजन तेली कुठलाही नेता कुठलाही पदाधिकारी नाही आहे आणि मी मानत नाही. दोन माणसांना मी बीजेपीशी संबंध मानत नाही. एक तो परब, पहिलं नाव मला विशाल आणि दुसरं राज. हे कुठल्याही प्रकारे कुठल्याही म्हणणं यांचं मी ग्राह्य धरणार नाही आणि यांना विरोधच करेन. त्यांनी राजन तेली यांनी अशी पण भूमिका मांडली आहे की पक्षाच्या वरिष्ठांकडे आम्ही तसा कणकवली शहरातील प्रतिष्ठित नागरिक व काही स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून प्रतिष्ठित नागरिकांना स्वतः राजन बसत नाही ना, मग काहीतरी स्वतः प्रतिष्ठा पाहिजे ना. सगळ्यांनी टाकून दिलेलं काय एकनाथ शिंदे का जमा करतोय माहित नाही, भेटला काही सांगेल. एकदम नेते कसे तो कोणतो विचार काय त्याचं ऑफिस का मोठा मिरज कोणतरी मोठा विचारवंत मोठा नेता आहे असं त्यांनी कमी नाही ना टीका केली आहे बीजेपीवर. तो जरा भेटू दे मग तुम्हाला कळेल. कुठे भेटू दे, त्याच्या ऑफिसमध्ये असला तरी तुम्हाला ब्रेकिंग न्यूज मिळेल. वाचवायला कोणी येऊ. साहेब, कुडाळ मालवण मतदारसंघामध्ये तुमचे पुत्र निलेश राणे आमदार आहेत, तर त्या मतदारसंघाबाबत युती संदर्भात आपली काय भूमिका आहे? व्हावीच म्हणतोय जिल्ह्यात, त्या मतदारसंघ नाही जिल्ह्यात व्हावी. महायुती संदर्भात आपण म्हटलं की जिल्ह्यामध्ये महायुती व्हावी होत असताना सुद्धा जिल्ह्याचा विचार करताना जिल्हा परिषद आणि नगरपंचायतच्या नगरपरिषद निवडणूक होऊ घातलेल्या आहेत. जागा वाटपाबाबत काही फॉर्म्युला ठरलाय का? उद्या थोरला भाऊ भाजप असणार आहे त्या अनुषंगाने. थोरला भाऊ असे मोठा नाही, मुख्यमंत्री आमचे आहेत, बीजेपी मोठा पक्ष आहे, त्यामुळे थोरला भाऊ उद्या ठरवतील. मी आज जाणार संध्याकाळी, उद्या ठरवते फॉर्म्युला जेव्हा माझ्याकडे येईल तर मी विचार करेन त्याच्याबद्दल. तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी एक विधान केले, काँग्रेस म्हणजे मुस्लिम आणि मुस्लिम म्हणजे काँग्रेस असे वक्तव्य केले तेलंगणाचे मुख्यमंत्री. तेलंगण कोण माणूस पण मी होतो असं कोणी बोलले म्हणजे विशाल परत बोलेल आणि इंडियावर बातमी म्हणजे तसं योग आहे.
राज्यात जमीन घोटाळा उघड कोणी करण्यासाठी येत आहे का बातमी सप्पासेकांकडून राज्यात काय टीव्ही नाही. राज्यात जमीन घोटाळा उघड करण्याची मालिका सुरू. मीरा भाईंदरमध्ये मंत्री प्रताप सरनाईक यांनी 200 कोटीची जागा संस्थेसाठी 3 कोटी रुपयाला लागली. विजय वडेट्टीवारांनी आरोप केला. काँग्रेसवाले आणि हे जे आहेत शिवसेना उद्धव आता हे मागे लागले. तर कामधंदा काय नाही, कामधंदे काय नाही, विषय काय नाहीये. जमीन घोटाळा असेल, रिक्षा अर्ज करते, चौकशीशिवाय कोर्ट कचरा होती, त्याच्यात कॉमेंट्स करते, काही होईल कारवाई कायदेशीर करावी मुख्यमंत्र्यांनी. आता त्यांनी पुण्याचा निर्णय दिलाच आहे ना, तसं आहे. चिपी विमानतळाचं सुरू होणार असं दिवाळी सुरू होणार, त्यासाठी लागणारी पैशासाठी केंद्रीय केंद्रीय मंत्र्याची मी आणली, मुख्यमंत्र्यांनी दिली, मुख्यमंत्री कॅबिनेटमध्ये मंजुरी केली. त्या प्रोसेसमध्ये कुठली एअरलाईन ते स्वीकारेल आणि इथे येईल. माझी इच्छा आहे की इंडिगो या, पण ते होईल. त्यासाठी लागणारा पेट्रोलच्या खर्चासाठी केंद्राने मान्यता दिली. वैभववाडी कोल्हापूर रेल्वेगाड्यासाठी तुमचा सत्याने पाठपुरावा सुरू आहे. आता नेमकं सर्वे तर झालेला आहे, फायनान्सचा प्रश्न आहे. कोकण रेल्वेची आर्थिक स्थिती एवढी चांगली नाही, म्हणून जरा थांबलाय. जर महाराष्ट्र गव्हर्नमेंटने त्याच्यावर पुढाकार घेतला, पैशाची मदत केली, तर ते त्वरित होईल. पण ते फक्त फायनान्शियली याच्यासाठी थोडं थांबतात, पण ते होईल, लवकर होईल. माझी आग्रहामध्ये तीच मागणी आहे पहिली. दादा, अनेक उपजिल्हा रुग्णालयामध्ये अँब्युलन्स दिलेले आहेत. त्या अँब्युलन्स डिझेल अभावी त्या उभ्या आहेत आणि अनेक बिलं देखील रखडले आणि अनेकांचे त्यामुळे प्राण देखील गेलेले आहेत. काय माहिती आहे असं काय नाही. असं कसं, तू कशा आधारे म्हणते, तू माहितीशिवाय बोलताय, असं कसं म्हणतो तू? मग चौकशी करून हे करतो बोल. अँब्युलन्स चालू आहेत सगळं. नाही, तू असं म्हणू नको. तपासून ठीक आहे, मला दुपारपर्यंत 3 वाजे सांगतो. साहेब, लवकर आपण तिचं हे करू. असेल नसेल तर पेट्रोलची व्यवस्था करू. जो रुग्ण जाईल त्याची पेट्रोलची व्यवस्था करू. राणेसाहेब, उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना शिंदेच्या शिवसेनेची युती करू नका असे स्पष्ट संकेत दिलेले असताना सुद्धा कणकवलीमध्ये बहुधा होणारा हा राज्यातला पहिला प्रयोग होत आहे. तर उद्धव ठाकरे कोण आहे, कोण आहे, त्याचं ऐकावं अशी परिस्थिती आहे का? सांगा मला. एक झालं. आता कणकवली युती होत आहे का? तो कोण? राजन तेली टेम्पररी आहे. हा, आता आलाय, अजून तो परमनंट व्हायचा आहे. अजून माझी शिंदेची भेट व्हायची आहे. ते म्हणजे परमनंटचा सिक्का लागावा की नाही. आणि अशा बातम्या कशाला, काही होणार नाही. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.